पण भगरीचे थालीपीठ उपवासाचे करणार आहे. त्याच्यासाठी मी 1 वाटी भगर घेतली, ती 5 ते 6 तास मस्त भिजू घातली. अर्धी वाटी त्याच वाटीने शेंगादाणे, अर्धी वाटी साबुदाणा पण भिजू घातला होता. तो सगळं एकत्र केलं बारीक मिक्सरवर आणि ते भांड्यात काढून घेतलं. खूप छान लागतं भगरीचे थालीपीठ. त्याच्यात थोडी कोथिंबीर टाकली, थोडं जिरा पावडर टाकली, चवीपुरतं थोडं मीठ टाकलं. ते थोडं पातळ करून घेतलं पीठ आणि थालीपीठ तव्याला तेल लावलं आणि ते थोडं पळीने असं मस्त छान गोल आकाराचे ते थालीपीठ मी टाकलेले. खूप आवडतात. आमच्याकडं उपवास असला की रोहित, शुभांगी पण तेच खातात. बघा त्याला छान अशी जाळी पण पडली मस्त. 2 ते 3 मिनटं झाल्यावर ते उलथून घेतले आणि मस्त कुरकुरीत असे ते थालीपीठ तयार झाले. उपवासाचे खूप छान लागतात ते. तुम्ही लाल चटणी किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा करून तो पण उपवासात